चला आपण मॅन ऑफ द मॅच कडे वळणार आहोत. 29 धावा, गोलंदाजी करताना 12 रन आणि 2 विकेट्स. मी सुरेशजी लक्ष्मण गावड साहेब यांना विनंती करेन की आपण या आपण मॅन ऑफ द मॅच साईश ठाकूर आपण व्यासपीठाच्या दिशेने या, व्यासपीठावर यायचं आहे. सध्या तरी आमच्या व्यासपीठावर संतोषजी जंगम, ते सुद्धा एडवन गावातील अनमोल रत्न राकेशजी कुडू साहेब त्यांनी खूप चांगल्या प्रतिक्रिया दिल्या. यानंतर किशोरजी वजीर साहेब, परेश किनी यांना आपण पाहत आहेत, प्रणय घरत यांना आपण पाहू शकाल. आणि त्यानंतर राजूजी रामचंद्र पाटील साहेब यांना आपण पाहू शकतायत. राजू दादा यांना आपण पाहत आहेत. आज डॅशिंग अँड डायनामिक पर्सनॅलिटीमध्ये रत्नाकांत पाटील साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत, सल्लागार. त्यानंतर भूपेजी गावड साहेब, यंदाच्या वर्षात उपाध्यक्षपद त्यांना आपल्याला पाहायला मिळतं. आणि त्यानंतर देवानंद वजे साहेब कंटिन्यूज आपण पाहिलं तर सातत्याने अध्यक्षपद भूषवत असताना. त्यानंतर निलेशजी पाटील साहेब या ठिकाणी उपस्थित झालेत. वेलकम, आपलं सुद्धा सहर्ष स्वागत आहे. अनिकेत कुडू सध्या तरी मॅचचा आनंद घेत असताना, विशालजी घरत आणि संपूर्ण टीमचं मनपूर्वक धन्यवाद. आणि थेट जाऊया आता कॉमेंट्री बॉक्समध्ये. बदला होतोय उत्कर्ष पाटील त्यांच्या जोडीने मनोजजी पाटील. या आवाज ऐकूया दोन समालोचकांचा. थँक्यू सो मच. चेंडू बराच काळ हवेत आहे. क्षेत्ररक्षक डीप मधनं अगदी वेगानं पुढे तर जरूर आले, परंतु इथे सिंगलला डबल मध्ये कन्वर्ट देखील केलं. मॅचला सुरुवात झाली आणि सुरुवातीच्याच काळात पहिल्याच बॉलवरती मनोज सर 2 धाव्यांनी त्या खातं देखील खोललं संजय घरतनं. चांगला खेळाडू आहे संजय घरत. अग्री प्रीमियर लीग इतिहासामध्ये बघितलं आपण तर एक मालिकावीर पुरस्कार सुद्धा मिळवला होता. 40+ क्रिकेट चांगल्या पद्धतीने हाताळतात. ह्यांचं फॉर्ममध्ये येणं आकाश तरे यांच्यावरचं टेन्शन थोडंसं कमी होईल. इनफॉर्म बॅटर संजय घरत आपल्याला बघायला मिळतोय. सध्याच्या स्थितीला आकाश तरे हा सुद्धा एक हार्ट हिटर फलंदाज म्हणून ज्याच्या नावावर आपण बघतोय 8 चेंडू 8 षटकार मारण्याचा पराक्रम सुद्धा आहे. दुसऱ्या बाजूने सुशांत किणी आपल्याला बघायला मिळतोय, जो एक अष्टपैलू खेळाडू. राईट आर्म ओव्हर द विकेट करण्याचा प्रयत्न केला होता. इथे रिॲक्शन आपण बघितली गोलंदाजाची तर असं वाटतं की झेल सुटला असेल कदाचित. धावा झाल्या धावफलकावर आपण बघितल्या तर षटक क्रमांक पहिलं सुरू आहे आणि 2 चेंडूंचा खेळ होताना 2 धावा धावफलकावर. 2 चेंडूंचा खेळ झालाय, 2 धावा धावफलकावरती आहेत. जिग्नेश घरत यांच्याकडनं आकाश तरेच्या सलगच्या 3 षटकारांना 1000 रुपये आहेत. ते साहिल पाटील यांच्यावरती त्यांनी ऑनलाईन ट्रान्सफर केले. चेंडू बऱ्याच काळ हवेत. इथे आपण पाहतायत मागच्या बॉलवरती जो सुटलेला कॅच, जसं गोलंदाजानं जी बॉडी लँग्वेज दाखवली होती, आता त्याचं उत्तर तिसऱ्या बॉलवरती दिलं. फलंदाज संजय घरत बॅक टू दी डगआउट, गॉन. चांगला चेंडू हाताळला. गुडलाईन स्पॉटवरनं त्याला उसळी देखील मिळाली, वेग देखील भन्नाट होता आणि संजय घरत यांना शांत केलं त्या बॉलरनं. चांगला चेंडू हाताळलाय. आता नवीन फलंदाज देखील दाखल झालेत. साईश ठाकूर आपण मॅन ऑफ द मॅच साठी या. खूप चांगला ऑलराऊंडर परफॉर्मर, ज्यानं 29 धावा बॅटनं दिल्या आणि तदनंतर गोलंदाजीने देखील फक्त 2 षटकांमध्ये 12 धावा देत 2 गडी देखील बाद केले. आणि ते साईश ठाकूर मॅन ऑफ द मॅच शेवटपर्यंत संघाचे कर्णधार म्हणून उभे राहिले खेळपट्टीवरती. आणि 64 धावांना तोंड देत असताना कठीण परिस्थितीत न डगमगता ज्यांनी संघाला विजयाची चव चाखवली ते साईश ठाकूर ठरलेत मागील मॅचचे मॅन ऑफ द मॅच. 3 बॉलचा खेळ झाला. 3 बॉलचा खेळ संपल्यानंतर स्कोर कार्डला धावसंख्या 2 आणि 2 वरती 1 धक्का देखील लागला मनोज सर. यावेळेला प्रतीक पाटील मागच्या सामन्यामध्ये आपण बघतोय पहिल्या चेंडूवर झेलबाद झाला होता. इथे मात्र पहिली धाव पूर्ण केली गेली. कॉन्फिडन्स लेवल उंचावला असेल. बहाडोली प्रीमियर लीग गाजवली होती. चांगले फटके त्याच्या बॅटमधून आले होते. इथून मात्र संघाला सावरण्यासाठी या दोघांना खेळणं गरजेचं आहे, कारण सकाळच्या सत्रामध्ये आपण बघितलं तर जय बजरंग बिरवाडी हा संघ एक सामना पराभूत झालेत. त्यामुळे थोडंसं मानसिक कच्चीकरण झालं असेल. तिथून मात्र चांगल्या सुरुवातीची गरज आहे. यावेळेला आकाश तरे मोठा फटका खेळण्याच्या तयारीत होते, पूर्णपणे चुकलेले आहेत. सुशांतचं कौतुक करावं लागेल. एका स्ट्रॉंग बॅटर विरोधात चांगली गोलंदाजी करताना या सपाट खेळपट्टीवर आपल्याला बघायला मिळतोय. पाटा पिच म्हणतात आणि त्याच पद्धतीची खेळपट्टी आपल्याला बघायला मिळते. आणि या खेळपट्टीवर गोलंदाज चांगली गोलंदाजी करतोय. अप्रतिम, कौतुक करावं लागेल. चांगली गोलंदाजी सुशांत किणी यांची. पुढचा बॉल घेऊन गोलंदाज तयार. या वेळेला आपण पाहतात फटका तर खेळला अलॉंग दी कार्पेट. मिडॉनला खेळाडू होते, त्यांनी बॉलला फील्ड केलं. तुर्तास मिळाली सिंगल आणि या सिंगलच्या साहाय्याने पहिल्या षटकाचा खेळ देखील संपला. पहिल्या षटकाचा खेळ ज्या वेळेला संपतोय त्यावेळेला 4 धावा
आणि एक गडी बाद अशी स्थिती देखील बघायला मिळते. आदरणीय सुरेश लक्ष्मण गावड साहेब यांना विनंती करेन, आपण साईश ठाकूर इथे आलेत, त्यांना प्लेअर ऑफ द मॅच हा पुरस्कार आपण द्यायचा आहे. आदरणीय सुरेशजी गावड साहेब इथे उपस्थित झालेले आहेत, त्यांच्या शुभ हस्ते आपण बघतोय साईश ठाकूर एक कॅम्पाचा एनर्जी ड्रिंक सुद्धा आपल्याला बघायला मिळतोय. आणि दुसऱ्या बाजूने आपण बघतोय अग्री सामनावीर, ही ट्रॉफी आपल्याला बघायला मिळते. साईश ठाकूर ऑलराऊंडर परफॉर्मन्स. त्यानंतर आदरणीय रत्नगंजी पाटील साहेब यांना विनंती करेन, आपण संतोषजी जंगम साहेब इथे उपस्थित आहेत आणि त्यांचं यथोचित स्वागत सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून आपण करावा अशी मी आपणास नम्र विनंती करतोय. संतोषजी जंगम साहेब इथे उपस्थित आहेत. क्रिकेट म्हटलं की संतोषजी जंगम साहेब मात्र कुठेही स्पर्धा असू द्यात तिथे त्यांचं येणं आणि व्यासपीठावर शोभा वाढवणं हे त्यांचं काम आपल्याला बघायला मिळते. क्रिकेट दर्दे आहेत, क्रिकेटवर खूप प्रेम, कुठल्याही समाजाच्या स्पर्धा असू द्या, परंतु संतोषजी जंगम साहेब हे सातत्याने मात्र पोहोचतात तिथे, खेळाडूंना ऊर्जा देतात. इथून विश्वास पाटील आकाश तरीच्या बॅटमधून निघालेला मिड विकेटच्या वरून षटकार आपल्याला बघायला मिळतोय. फटका चांगला खेळला गेलाय, एक षटकार त्याच्या बॅटमधून येताना धावसंख्या ऑन स्क्रीन आपण बघतोय. रत्नगंजी पाटील साहेबांच्या शुभ हस्ते संतोषजी जंगम साहेब यांचं स्वागत होताना आपल्याला बघायला मिळतोय. चेंडू फेकायचा आहे, धावा झाले, धावफलकावर आपण बघतोय ऑन स्क्रीन 10 धावा. 1.1 षटकाचा खेळ होताना धावसंख्या 10 वर 1. 10 धावा धावफलकावरती लागल्यात. विश्वास पाटीलचं स्वागत केलं. फलंदाज आकाश तरेनं जिग्नेश घरत यांच्याकडनं त्यांच्या सलग 3 षटकाराला 1000 रुपयाचं कॅश प्राइज आहे. ते 1000 रुपये साहिल यांच्या गुगल पे वरती त्यांनी ट्रान्सफर केलेले आहेत. आणि आता आकाश तरे, मागच्या मॅच मध्ये देखील एक स्टार्ट चांगला जरूर त्यांनी मिळवला होता, परंतु तिथे विजयाची चव नाही मिळाली. आता दोन्ही संघ देखील आपण बघत पराभवाच्या छायेमधनं जरूर आलेत. येणाऱ्या काळात 2 गुणांसाठी भांडावं लागेल मैदानाच्या आत. दुसरा बॉल, गोलंदाज तयार. या वेळेला सलगचा दुसरा. क्या बात आहे आकाश तरे, खूप चांगला फटका, मिडल ऑफ द बॅट, स्वीट साऊंड. चेंडू सीमा रेषेच्या बाहेर जाताना आकाश तरे नावाचा हा आलाय देखणा रुबाबदार षटकार. 6. संपूर्णपणे पॉवर जनरेट केली आणि बॉल वरती अक्षरशः तुटून पडले. चेंडू सीमा रेषेच्या बाहेर जाताना विश्वास पाटील यांच्यासाठी कर्दन काळ म्हणून आपल्याला बघायला मिळतोय, तो म्हणजेच आकाश तरे. आणखीन जर एक षटकार आला तर गौरव जिग्नेश घरत यांच्या माध्यमातून 1000 रुपयात आकाश तरे यांच्या 3 षटकारांकरिता. चांगली बॅटिंग. चेंडूंचा खेळ जर तपासून पाहिला तर अमर पाटील आम्हाला दर्शवतात की 2 बॉलचा खेळ झालाय. पुढचा बॉल घेऊन गोलंदाज तयार. फिल्डिंग थोडस चेंजेस करण्याचा प्रयत्न राहिला मनोज सर कीपरचा, योग्य वेळेत थांबवलं आणि इथे आपण पाहतात आता डेड बॉल घोषित झालाय. नक्कीच थोडंसं मानसिक कच्चीकरण झालं असेल, कारण पहिल्या 2 चेंडूवर मोठे फटके आल्यानंतर समोर एक सिक्सर किंग म्हणून ज्याला ओळखलं जातो तो बॅटर आहे आकाश तरे. यावेळेला आपण बघतोय हलक्या हाताने खेळण्याचा प्रयत्न केला, धावसंख्या 1 ने पुढे सरसावली जाते, धावसंख्या जाऊन पोहोचते 16. या धावसंख्येवर माफ करा 17 झाल्यात. 17 धावा धावफलकावरती. षटक क्रमांक जर तपासून पाहिले तर दुसरं पॉवर प्लेच, आणि या पॉवर प्ले मध्ये सध्या पॉवर हिटिंग आकाशनं जनरेट केलंय. इथे देखील चेंज ऑफ द पेस, गतीमध्ये परिवर्तन. यष्ट्यांच्या मागे यष्टीरक्षक तिथे खूप चांगला कॅच कॅरी करतायत. फलंदाज इथे बाद होत असताना गॉन. त्यांचा मात्र कडक डान्स बघायला मिळतो, एंटरटेन करतात ते आमच्या व्यासपीठावरती मान्यवरांना. सध्या जर आपण पाहिलं तर 17 धावा, 4 बॉलचा खेळ झाला आणि गतीमध्ये परिवर्तन. मिश्रित गोलंदाजी विश्वास पाटीलची पाहिली मनोज सर आणि तो विकेट देखील मिळाला.
बिरवाडीवाल्यांसाठी एक बक्षीस आहे इथे जय बजरंग बिरवाडीच्या खेळाडूंसाठी. जर विहा 11 भामटपाडाच्या स्टँडमध्ये चेंडू डायरेक्ट मारला तर 5,000 रुपयाचं कॅश प्राईज संजयजी किणी साहेब यांच्या माध्यमातून जय बजरंग बिरवाडीच्या खेळाडूंसाठी हे बक्षीस असेल. अप्रतिम प्रेम इथे जय बजरंग बिरवाडीच्या खेळाडूंवर आपल्याला बघायला मिळते. संजयजी किणी साहेब यांच्या माध्यमातून हे 5,000 रुपयाचं कॅश प्राईज आहे. आणि VIP बॉक्समध्ये चेंडू गेला तर तब्बल आज 8,000 रुपयाचं कॅश प्राईज आहे आज. म्हणजे एक तिथे मारायचा एक इथे 13,000 मिळतील. इथून आपण बघतोय विश्वास पाटील आउटसाइड द ऑफ स्टंप. चेंडू आपण बघतोय पंच काय दर्शवतात वाईड की नो. तर वाईड बॉलचा इशारा येतोय. धावसंख्या 1 ने पुढे सरकते. धावसंख्या जाऊन पोहोचते 18 धावा धावफलकावरती. खऱ्या अर्थानं आपण पाहू शकाल जय बजरंग बिरवाडी प्रथमतः फलंदाजीमध्ये पॉवर प्लेचं षटक चालू आहे. येणारे 2 बॉल बाकी आहेत. पहिलं षटक थोडंसं खडतर राहिलं. दुसऱ्या षटकात विश्वास यांच्यावरती आक्रमण केलं आणि धावसंख्या आता 18 वरती जाऊन पोहोचले. डाव्या हाताचे फलंदाज अखिल तरे, गोलंदाजी ट्रॅक वरती तयार विश्वास. मोठा फटका जरूर खेळण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक आहेत आणि इथे टिपतात कॅच. शॉर्ट फाईन लेग मध्ये एक क्षेत्ररक्षक तैनात होतं. त्यांनी कुठली चुकी न करता खूप चांगला कॅच कॅरी केला. फलंदाज इथे बाद होतात. अखिल बॅक टू द डगआउट गॉन. यावेळेला आपण पाहतात कडक मंगल एन्जॉय करतात या स्पर्धेला आग्री प्रीमियर लीगला. इथे विकेट आपल्याला पाहायला मिळाली. या षटकातली दुसरी असेल. विश्वासनं खूप चांगलं गोलंदाजीचं इथे पृथक्करण मांडलं. पहिल्या 2 बॉलवरती जरूर षटकार आले परंतु तदनंतर मागे वळून पाहिलं नाही. षटक संपलं ते म्हणजेच दुसऱ्या षटकाचा खेळ देखील संपला. पॉवर प्ले मी म्हणेन आता 50-50 राहिला. तर गोलंदाजी करणारा संघ थोडासा आगेकूच करतोय. 18 धावा 18 धाव्यांवरती 3 गडी बाद झालेत म्हणून सर 2 षटकांचा खेळ देखील संपला आतापर्यंत. इथून या षटकाचा विचार केला तर तब्बल 14 धावा आलेत परंतु 2 महत्वाचे गडी बाद केलेले आहेत. थोडी घाई करायची आहे. दोन्ही संघांना नम्र निवेदन असेल. तर बघा समालोचन कक्षाच्या डाव्या बाजूने जे 4 चाकी एक वाहन आहे ते थोडं बाजूला करायचं आहे. मैदानामध्ये रिफ्लेक्ट मारते तर आपण ती गाडी थोडीशी बाजूला करा. प्लीज नम्र विनंती असेल. बघा विशालजी गरज साहेब जरा बघा जाऊन कुठली गाडी आहे. इथून 18 धावा झाल्या 3 गड्याच्या मोबदल्यात. या षटकामध्ये तब्बल 14 धावा आलेल्या आहेत आणि 14 धावा येऊन सुद्धा मात्र षटक चांगलं अशासाठी म्हणावं लागेल की 2 गडी महत्वाचे बाद केलेत. प्रतीक पाटीलला बाद केलं आणि त्यानंतर आपण बघतोय अखिल तरे हे 2 हार्ट हिटर फलंदाज बाद झालेत. त्यामुळे थोडीशी जय बजरंग बिरवाडी संघाची स्थिती इथे बिकट आपल्याला बघायला मिळते. इथून सावरायचं असेल तर 1 मॅन शो 1 मॅन आर्मी. आपण मिस्टर आकाश तरे याच्यावर सगळ्यांच्या नजरा असतील कारण हा खेळाडू जर फॉर्म मध्ये आला तर मात्र धावा होऊ शकतात आणि तो धावा करेल यात काही शंका नाही. अगदी बरोबरच्या पद्धतीने तुम्ही उल्लेख त्याचा केला परंतु यावेळेला काय घडलं मैदानाच्या आत. विनायक बाबू थोडेसे हवेत देखील दिसले. कॅच त्यांनी टिपण्याचा प्रयत्न जरूर केला परंतु इथून आपण पाहतायत आता आकाश तरेला संधी मिळाली नक्की म्हणेन. इथे निश्चित स्वरूपात रिप्लेच्या माध्यमातून आपण पाहतायत लोअर फुल टॉसचा बॉल होता जिथे आपण पाहतायत अगदी बॉटम मधून हा फटका निघाला आणि खूप चांगलं लाईव्ह टेलिकास्ट. विनायक बाबू थोड्या वेळ हवेत आपल्याला पाहायला मिळाले आणि त्या 6 धावा त्यांनी सेव्ह करण्याचा प्रयत्न केला. पहिलाच बॉल आणि पहिल्याच बॉलवरती सिंगल मिळते. सिंगलच्या सहाय्याने 19 रन. नक्कीच 2 ते 2.5 फूट थोडेसे मध्ये होते. विनायक पाटील अगदी सीमारेषेला जर टच असते तर कदाचित हा झेल सुद्धा होऊ शकला असता परंतु त्याने विचार केला की झेल नाही झाला तरी चालेल परंतु 6 धावा वाचवेन मी माझ्या संघासाठी आणि तेच काम करताना आपल्याला बघायला मिळालं. 8468 8486 क्रमांकाची इको गाडी आहे. 8468 8468
ही इको गाडी आहे. कोणाची असेल तर त्याने कृपया प्लीज लगेच बाजूला करायची आहे. 8468 क्रमांकाची इको गाडी आहे, ती थोडी बाजूला करा. अरुण गरज साहेबांची आहे असं वाटतंय, तर त्याने ती जरा बाजूला करा. या वेळेला आपण बघतोय चेंडूला शॉर्ट स्क्वेअर लेगला खेळलंय. चेंडू एका धावेसाठी निघून जाते. एका धावेने धावसंख्या आपण बघतोय 21. 21 धावा धावफलकावरती. बॉलचा खेळ झालाय तो म्हणजेच 3 बॉलचा खेळ झालाय आणि 3 बॉल मध्ये रनसंख्या फलकावरती 20 आहेत. 21 नसतील तर या 20 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. षटक क्रमांक 3 सुशांत किणी याने देखील खूप चांगली गोलंदाजी आतापर्यंत केलेली आहे. गोलंदाज पुन्हा तयार. या बॉलला मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न आकाश तरे यांचा. बॉल पडण्याच्या आधीच बॅटचा ब्लेड बंद झाला. कहा पे निगाह कहा पे निशाणा, टोटली ब्लाइंड स्ट्रोक आपल्याला पाहायला मिळाला. बघा या वेळेला चेंडू पडल्यानंतर नियंत्रित नव्हते, नियंत्रण हरवलं होतं आकाशनं. स्कोर कार्डला धावसंख्या जाऊन पोहोचते ती म्हणजेच 20. जय बजरंग बिरवाडी संघ बॅटिंग करतोय. या वेळेला आपण पाहताय चेंडू बऱ्याच काळ हवेत. जेवढी उंची तेवढीच लांबी देखील आहे. चेंडू खूप खूप आणि खूपच लांब आसमानी टोला. चेंडू सीमारेषेच्या बाहेर आकाश तरेच्या बॅट मधनं आलाय षटकार. 6 धावा. आता परेश किणी सांगतात की यस आता बरं वाटलं. मगासपासून आमचे विकेट चालले होते. एक्स्ट्रा खेळाडू आहेत. 12व्या खेळाडूंच्या भूमिकेमध्ये संघाचं हित मांडण्याकरिता परेश किणी आलेत आणि या षटकारानं खऱ्या अर्थानं त्यांच्या चेहऱ्यावरचे हावभाव बदलले. कधीपासून डिप्रेशन मध्ये आले होते की संघाची स्थिती डगमळीत आहे, परंतु यावेळेला आकाशनं सांगितलं परेश काही टेन्शन घेऊ नको, येणाऱ्या काळात आपण बरसणार. स्कोर कार्डला धावसंख्या जाऊन पोहोचते या षटकाराच्या मदतीनं. 26 धावा मनोज सर. प्रणय अशोक गरज सोनावे यांच्याकडून षटकाराच्या बाहेर जर क्षेत्ररक्षक जे पब्लिक आहेत त्यांनी जर झेल घेतला तर त्यांच्यासाठी 100 रुपयाचं कॅश प्राईज असेल. प्रेक्षकांसाठी मात्र हे बक्षीस आहे. नक्कीच प्रत्येक प्रेक्षकांसाठी हे बक्षीस लागू असेल. प्रणय गरत यांच्या माध्यमातून सोनावे प्रति षटकाराचा झेल जर आपण घेतला तर प्रत्येकी झेलसाठी 100 रुपये असतील. धन्यवाद. इथून धावा झालेत 27. 3 षटकांचा खेळ होताना 27 धावा 9च्या सरासरीने हा संघ पुढे जाताना आपल्याला बघायला मिळतोय. इथून हे 2 बॅटर आहेत. एका बाजूने आपण बघतोय आकाश तरे, यावर सगळ्यांच्या नजरा असतील. इथून अजूनही आकाश अजून जर 12 चेंडू खेळतोय तरी सुद्धा मात्र एक सुस्थितीमध्ये हा संघ आपल्याला बघायला मिळेल. जय बजरंग बिरवाडी. परंतु एका बाजूने GT11 माकणे हा संघ सुद्धा विचार करेल की आकाशला कुठल्याही परिस्थितीमध्ये आम्हाला बाद करायचा आहे. तत्पूर्वी मी VIA11 भामटपाडा यांची सुद्धा आठवण करून देतोय. त्यांच्या स्टँडमध्ये चेंडू गेला तर 5000 रुपयाचा कॅश प्राईज आहे. संजय जकिनी साहेब यांच्या माध्यमातून जय बजरंग बिरवाडीच्या खेळाडूंसाठी हे बक्षीस असेल. 3 षटकांचा खेळ संपला. 3 षटकांचा खेळ संपल्यानंतर 27 रन या धावफलकावरती. हार्दिक तरे आलेत गोलंदाजी ट्रॅकवरती. एका बाजूला आकाशनं खूप चांगलं धुमाकूळ घातलंय मैदानाच्या आत. 9 बॉलमध्ये 22 धावांची झंझावती खेळी आणि एका बाजूला रोहन तरे 3 बॉलमध्ये 1 रन त्यांनी देखील केलाय. जो तुम्ही उल्लेख केला की 12 बॉल आकाश तरे जर खेळतात तर या मॅच मध्ये ते धावा उभ्या करू शकतात लढण्यासाठी आणि सध्या संघर्ष करावा लागतो मैदानाच्या आत. 3 षटकांचा खेळ संपल्या. 27 वरती 3 धक्के अशी स्थिती मैदानाच्या आतमध्ये. पुढचा बॉल या वेळेला आपण पाहतात पंचांकडे लाऊड अपील आणि काय घडलंय पंचांनी दर्शवलंय का? फलंदाज इथून काय होतात, बाद होतील नाही होतील या अनेक गोष्टी आहेत. 2 पंच एकत्र येतील, गॉसिप करतील आणि तदनंतर ते डिसिजन पोहोचलं जाईल की मैदानाच्या आतमध्ये काय घडलंय. टीव्ही अंपायर कडे पंचांनी सिग्नल पाठवलाय की निश्चित स्वरूपात काय घडलंय.
आवाज नक्की येतोय, कसला येतोय, बॅट पासून चेंडू किती दूर होता, किती नाही होता, या सगळ्या गोष्टी पाहिल्या जातील. आणि तिथे साहिल पाटील बिझी होतील विश नेटवर्क मधनं. खूप चांगलं वर्क विश नेटवर्कने देखील केलंय. सध्या या स्पर्धेला कव्हर करत असताना विश्वास पाटील मैदानाच्या आतमध्ये बघायला मिळत आहेत. एक साधी सुरुवात 15 ऑगस्ट 2023 ला पॅराडाईजच्या अंडरमच्या क्रिकेटच्या स्पर्धेपासून ज्यांनी सुरुवात केली आणि तदनंतर आज संपूर्ण पालघर जिल्ह्याला हेवा वाटेल असं विश नेटवर्कनं आपलं मार्केटमध्ये एक नाव उभं केलं. आणि त्याचे प्रॉपरायटर विश्वास पाटील आहेत. फक्त एका प्रॉपरायटरमुळे नाही तर संपूर्ण टीमची त्यामध्ये भरपूर मेहनत आहे. आणि खऱ्या अर्थानं एक मालक म्हणून सगळ्या आपल्या टीमला कसं पुढे घेऊन जावं, विश्वासनं देखील खूप कमी वयामध्ये खूप कमी काळामध्ये या संघाला विश नेटवर्कच्या टीमला खूप पुढे त्यांनी घेऊन गेलेले आहेत. तिसरे पंच पाहतात काय घडलंय मैदानाच्या आतमध्ये, अनेक गोष्टी असतील. बॅटचा स्पर्श जमिनीला झाला होता, चेंडूचा आणि बॅटचा कुठल्याही प्रकारे स्पर्श नाही. आणि इथून तिसऱ्या पंचाने मात्र असं दर्शवलेलं आहे ऑन फील्ड डिसिजन असेल नॉट आउट. आणि तोच डिसिजन बघा, हा रिव्ह्यू फक्त पंचांना जर वाटला तरच कॉट बिहाइंड ते घेऊ शकतात. खेळाडूंसाठी हा रिव्ह्यू नाही आहे, हे सुद्धा लक्षात ठेवा. आणि त्यासाठी सुद्धा ऑनफील्ड डिसिजन असेल तोच ग्राह्य धरला जाईल. इथून जर काही समजलं नाही, टेक्निकल इश्यू आला, तर जो ऑनफील्ड पंच जो डिसिजन देतील तो तुम्हाला मान्य करावा लागेल. धावा झाल्या धावफलकावर 27. 3.1 षटकांचा खेळ होताना हार्दिक तरे अप्रतिम गोलंदाजी करताना आकाशला थांबवलंय. म्हणजे तुमच्याकडे क्षमता आहे. यावेळेला काय जबरदस्त अप्रतिम लेग बिफोर विकेट पायची. द फिंगर इज गॉन अप अंपायर नाउ. विकेट गिरता हुआ और एक सुपर हिट सॉन्ग आता हुआ. कम ऑन डीजे. प्रसाद जे घाटींचे आहेत त्यांच्याकडून दर्शनसाठी प्रत्येक षटकारासाठी 100 रुपयाचं कॅश प्राइज असेल. आपण बघितलं कडक मंगलचा कडक डान्स या अग्री प्रीमियर लीग मध्ये आपण बघतोय सातत्याने. तर प्रसाद सरांकडून दर्शनसाठी प्रत्येक षटकारासाठी 100 रुपये आहेत. इथून आपण बघतोय कॉट बिहाइंड. पंचांचं बोट वर झालंय. ऑन हॅट्रिक वर आहे हार्दिक तरे. जबरदस्त गोलंदाजी. हार्दिक ठाकूर आहे, माफ करा, बिरवाडीचा गोलंदाज आहे. आणि इथे आम्हाला सूचित केलंय ते म्हणजेच परिस्किनी यांनी की बिरवाडीचा खेळाडू आहे हार्दिक तरे, नाही तर हार्दिक ठाकूर. आणि इथे ठाकूर की चाललंय, इथे काहीच होणार नाही. जुन्या पिक्चर मध्ये आपण बघत होतो की ठाकूर सांगितलं की मग त्याला प्रजा घाबरायची. त्या पद्धतीचं वावरणं मैदानाच्या आतमध्ये या हार्दिक ठाकूरने दाखवलंय. इथून चांगल्या 2 बॅटरला बाद केलंय. काय म्हणतील उत्कृष पाटील? खूप चांगली गोलंदाजी. खऱ्या अर्थानं आपण पाहतात तिसऱ्या षटकाच्या खेळामध्ये, जिथे आपण पाहतात चौथ्या षटकाच्या खेळामध्ये आले आणि तदनंतर गोलंदाजी ते चांगली करतायत. डाव्या हाताचे तंत्रशुद्ध गोलंदाज आहेत. चेंडू पडल्यानंतर यष्ट्यांच्या मागे विश्वासचा कॅच, तोही तेवढाच महत्वाचा होता. स्ट्रेच केलंय स्वतःला. आखूड यष्टीचे जरूर आहेत, परंतु शेवटपर्यंत बॉलकडे पाहत राहिले आणि खूप चांगले कॅरी केलं. फलंदाज बाद झाले तिथे. आता ऑन हॅट्रिक असतील हार्दिक ठाकूर. चांगली गोलंदाजी, नॅचरल कट. डाव्या हाताच्या गोलंदाजाचा तो नॅचरल कट आहे आणि ज्या पद्धतीने भरपूर वळण देतात, चांगल्या बॉलला खेळपट्टीवरती त्यांनी वाढलंय म्हणायला हरकत नाही. मनोज सर, स्वप्नील गावड यांच्यासाठी प्रत्येक षटकाराला 300 रुपये आलेले आहेत. घनश्याम मोहिते टेंबोडे आणि निखिल पाटील टेंबोडे यांच्या माध्यमातून हे बक्षीस असेल. प्रति षटकारासाठी 300 रुपयाचं कॅश प्राइज. स्वप्नील गावड. यापुढील आपण बघतोय डाऊन द लेग मारा होता. यष्ट्यांच्या वरून जाणारा चेंडू निर्धाव निघून गेलाय. आदरणीय वजे गुरुजी सरांचं इथे शुभ आगमन झालंय. आमचे गुरुवर्य, आमचे प्रेरणास्थान आदरणीय वजे गुरुजी इथे उपस्थित होताना त्यांच्या सबवेत. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19 20 21 22 23 24 25 26 27 28 29 30 31 32 33 34 35 36 37 38 39 40 41 42 43 44 45 46 47 48 49 50 51 52 53 54 55 56 57 58 59 60 61 62 63 64 65 66 67 68 69 70 71 72 73 74 75 76 77 78 79 80 81 82 83 84 85 86 87 88 89 90 91 92 93 94 95 96 97 98 99 100 101 102 103 104 105 106 107 108 109 110 111 112 113 114 115 116 117 118 119 120 121 122 123 124 125 126 127 128 129 130 131 132 133 134 135 136 137 138 139 140 141 142 143 144 145 146 147 148 149 150 151 152 153 154 155 156 157 158 159 1
आणि त्यांचे समवेत मोहम्मद अमीन चाचा इथे उपस्थित झालेले आहेत. त्यांचं सुद्धा आम्ही आग्रे प्रीमियर लीगमध्ये हार्दिक स्वागत करतोय. इथे आपण बघितलं तर जबरदस्त अप्रतिम सामना मैदानाच्या आतमध्ये रंगताना आपल्याला बघायला मिळतोय. खूप चांगली गोलंदाजी, काय गोलंदाजी केली ती म्हणजेच हार्दिकनं. आता क्विकर वनचा बॉल त्यांच्या माध्यमातून आला, वॉन देखील त्यांना केले. 5 चेंडूंमध्ये 2 विकेट आणि फक्त 1 वाईट रनची 1 रन त्यांनी खर्च केले. काय गोलंदाजी केली चौथ्या षटकात मनोज सर. त्यानंतर मनोजी पामाळे साहेब यांच्याकडून सुद्धा प्रति षटकारासाठी 500 रुपये आहेत स्वप्नील गावड यांना. म्हणजे 1 षटकारासाठी तब्बल 800 रुपये कॅश प्राइज असेल. हार्दिक ठाकूरचं कौतुक करावं लागेल. उत्कर्ष या आग्री प्रीमियर लीग मध्ये आपण बघतोय, या हार्दिक ठाकूरला सुद्धा आम्ही पहिल्यांदाच बघतोय. याआधी आपण एक दक्ष अमित गावड होता आणि त्यानंतर एक सरपाड्याचा 14 वर्षाचा खेळाडू आहे तनिष, त्याने सुद्धा प्रभावित केलंय सगळ्यांना. आज प्रत्येक संघ मालकांना भाग पाडले, पुढच्या वर्षी विचार करायला भाग लावलाय. इथे आपण बघितलं तर स्वप्नील गावड मात्र फारशी चांगली कामगिरी झाली नाही, स्वस्तात माघारी परतलेत. इथून जय बजरंग बिरवाडी संघ थोडासा बॅकफुटवर आपल्याला बघायला मिळतोय. मैदानात आले टेन्शन, ते म्हणजेच जय बजरंग बिरवाडीच्या खेळाडूंवर ते टेन्शन घालवण्याचं काम आमचे डीजे ऑपरेटर करतील. एक सुमधुर गीत ऐकूया. थँक्यू डीजे, थँक्यू. परेश किणी यांच्यावर माझा विश्वास होता, परंतु ते प्लेइंग 11 मध्ये नाहीये, थोडीशी दुखापत झाली, त्यामुळे आज आपण बघतोय की ते इन नाहीत. तर सूरज ठाकूर यांच्यावर सुद्धा विश्वास होता, परंतु प्लेइंग 11 मध्ये नाही, तर विश्वास दाखवून चालणार नाही. इथे येतात नवीन फलंदाज आलेत हिरेनकडे क्षमता आहे. जर 2-3 वर्षापूर्वीचा हिरेन आज मैदानाच्या आतमध्ये दिसला तर मात्र धावा होतील. फक्त आपण अपेक्षा ठेवून आहोत. इथे जय बजरंग बिरवाडीचे खेळाडू विचार करत असतील की कोणा एकाची बॅट तळपली तर आम्हाला एक सन्मानजनक स्थितीकडे नेऊन ठेवतील का, हे बघणं महत्वाचं असेल. इथून 28 धावा 4 षटकांचा खेळ झालाय. 5व्या षटकाला सुरुवात होते. हेमंत आलेत गोलंदाजी ट्रॅकवरती. हेमंत पाटील राईट हँड राऊंड डिस्टन्स. पहिलाच बॉल आणि पहिल्याच बॉलवरती आक्रमण जरूर केलंय. विश्वास नाहीतर तिथे बाबू आहेत, जिथे आपण पाहतात कॅच सुटल्या बाबू यांच्याकडनं खूप कमी वेळा. हे असे क्षण ज्या वेळेला एनसीसी क्रिकेटमधून ते खेळताना आम्ही पाहतो त्यांना ओपन क्रिकेटमध्ये, बाबूकडे बॉल गेला म्हणजे तो 100% फलंदाज बाद असतो. क्रिकेटचा खेळ आहे, कधी बदलल्याचा नेम नाही. पहिल्याच बॉलवरती कॅच ड्रॉप झाल्या मनोज सर. खरं तर बाबू ॲज अ एसटी रक्षक म्हणून आम्ही त्यांना आगरी समाजामध्ये बघतोय. एनसीसी मधून खेळताना ते बाहेर असतात, परंतु आगरी समाजामध्ये खेळताना सातत्याने एसटी रक्षकाची भूमिका करतात. आज ते आपण बघतोय तर लॉंगनला उभे होते, परंतु त्यांच्याकडून ही अपेक्षा कुणालाही नसेल, परंतु आज झेल सुटलेत. आणि ही परंपरा पहिल्या दिवसापासून सुरू झालेली आहे, ती अजूनपर्यंत चालूच आहे झेल सोडण्याची. आज सातत्याने चांगल्या खेळाडूंच्या हातामधून झेल सुटताना आपल्याला बघायला मिळतात. इथून गोलंदाज पुन्हा एकदा हेमंत आपल्याला बघायला मिळेल. राईट आर्म ओव्हर द विकेट. हिरेनसाठी हा चेंडू होता. कट करण्याचा प्रयत्न, बॅकफुटवर येऊन पंच करण्यासाठी बॅकवर्ड स्क्वेअर पॉइंटला मात्र खेळण्याचा प्रयत्न केला होता. इथून आपण बघितला तर चेंडू निर्धाव निघून गेलाय. सातत्याने चांगली गोलंदाजी होते. अगदी बरोबर, सातत्याने चांगली गोलंदाजी, चांगला टप्पा, अचूक टप्पा हेमंत पाटील आपल्याला पाहायला मिळत आहेत. 2 बॉलचा खेळ झाला आणि धावसंख्या फलकावरती मी म्हणेन की स्थिरच आहे 29 वरती. एक मोठं षटक अपेक्षेनं निश्चित स्वरूपात बघतात, ते म्हणजे जय बजरंग बिरवाडी. हिरेन पाटील, जो तुम्ही उल्लेख केला की मागील 3 वर्षाचे हिरेन जर आज दाखल झाले मैदानाच्या आत तर खऱ्या अर्थानं धावा होऊ शकतात. पुढचा बॉल, या वेळेला मोठा फटकाचा प्रयत्न चालू आहे मनोज सर, परंतु डॉट बॉलचं प्रमाण आता वाढतं चाललंय आणि गोलंदाजी करणारा संघ जीटी मागणे या मॅच मध्ये आपली पकड आणखीन मजबूतीकडे घेऊन चाललंय. प्रत्येक संघामध्ये प्रमुख 2 ते 3 गोलंदाज आहेत, परंतु पार्ट टाइम गोलंदाज असतो, त्याची सुद्धा कामगिरी चांगली होते. त्याचं कारण हे आहे की पहिल्या सुरुवातीच्या गोलंदाजाने जे 6 गडी बाद केलेत, इथून मात्र ह्या गोलंदाजांवरचं दडपण आहे ते कमी केलेलं आहे. त्यामुळे मात्र ह्यांच्याकडून सुद्धा चांगली कामगिरी सातत्याने आपल्याला बघायला मिळते. एकामागून एक निर्धाव चेंडू बघा, चेंज ऑफ पेस केला. या आधीचे चेंडू होते, थोडासा गतीमध्ये परिवर्तन केला होता, चांगली गती हाताळली होती, परंतु दिशाहीन गोलंदाजी होते. इथे एक वाईटच्या स्वरूपामध्ये 1 धाव येईल. परिवर्तन खूप महत्वाचं आहे आणि ते परिवर्तन करताना इथे गोलंदाज बघायला मिळाला. धावा झाले धावफलकावर 30.
30 धावा धावफलकावरती. इथून 9 बॉल आहेत. 9 बॉल मध्ये किमान 20 रन आल्या लढण्यासाठी 50-55चं एक टार्गेट, तेही तेवढंच गरजेचं आहे, महत्वाचे राहील. पाहूया काय होते आणि काय बिघडते. GT माखणे आज संघ आपल्याला पाहायला मिळतोय, ज्यांनी खऱ्या अर्थानं गोलंदाजी आतापर्यंत चांगली केली. यावेळेला हिरेन पाटील यांच्यासाठी वेगवान चेंडू. मागचा बॉल जरूर गतीमध्ये परिवर्तन, परंतु त्याला दिशा नव्हती, तर तो बॉल वाईड होता. या बॉल मध्ये वेग वाढवला, चांगला बाउन्स देखील पाहायला मिळाला आणि खऱ्या अर्थानं आपण पाहतायत आता डॉट बॉल येतोय. उद्याच्या दिवसातील खास आकर्षण म्हणजे मराठी IPL समालोचक आदरणीय कुणाल दाते सरांचं इथे आगमन होणार आहे. पहिल्यांदाच आगरी प्रीमियर लीगला ते मात्र भेट देणार आहेत. याआधी आपण दशरथ पाटील सरांना बघितलं, त्यानंतर पालघरचे दिग्गज समालोचक येऊन गेलेत या स्पर्धेकरिता, परंतु कुणाल दाते सर पहिल्यांदाच येतात उद्याच्या दिवसामध्ये. तर मी प्रेक्षकांना विनंती करेन त्यांना ऐकण्यासाठी आपण आवर्जून या मैदानावर हजेरी लावा. तसंच शेवटच्या दिवशी ब्रास बँड हा बँड आपल्याला बघायला मिळेल, जो सातत्याने पहिल्या वर्षापासून, तर हे 9वं पर्व आहे आणि 9व्या पर्वामध्ये सुद्धा तो बँड आपल्याला बघायला मिळेल. हे खास आकर्षण असेल रविवारच्या दिवसाचं. रेश्मा मयेकर मॅडम सुद्धा इथे आल्या होत्या. बहाडोलीला जी आगरी प्रीमियर लीग झाली, पर्व 5वं होतं आणि त्या 5व्या पर्वामध्ये आपण बघितलं होतं. त्यांना धावा झाल्यात 31, षटक क्रमांक 5वं. आणि या वेळेला मोठा फटका आलाय का, तर विनायक पाटील याच्या डोक्याच्या वरून चेंडू निघून गेलाय 6 धावांकरिता. 37ला 6 ही धावसंख्या आपण बघतोय. षटक क्रमांक 5 कंप्लीट होताना या ऐकूया डिस्क जॉकीला. थँक्यू. वेलकम बॅक. पुन्हा एकदा आलेल्या तमाम क्रीडा रसिकांचं सहर्ष हार्दिक स्वागत. आपण बघत आहात एक महत्वाचा मॅच, जिथे एका बाजूला जय बजरंग बिरवाडी आणि विपक्षात GT11 माकणे, या दोन संघांमधला हा एक जबरदस्त मुकाबला मैदानाच्या आतमध्ये. नेक्स्ट मॅच विहा 11 भामटपाडा विपक्षात रिहान सुपर किंग बहाडोली. दोन्ही कर्णधारांना विनंती करतोय की प्लीज आपण इनिंग्स ब्रेक मध्ये टॉस साठी रेडी राहा. या 6 बॉल नंतर आपण त्या मॅचचा टॉस करणार आहोत. हार्दिक ठाकूर गोलंदाजी ट्रॅक वरती, ज्यांनी खूप चांगली गोलंदाजी त्यांच्या मागील षटकामध्ये देखील केली होती, आता तेच आलेत. हिरेन पाटील साठी त्यांचा पहिला बॉल, पहिलाच बॉल, स्वीट साऊंड मिडल ऑफ द बॅट, परंतु क्षेत्ररक्षक तिकडे आहेत आणि त्यांनी नाही केली कुठली चुकी. काय घडलंय आता तिथे चेक होईल. आमचे प्रेक्षक देखील आहेत आणि ते सांगतायत की तिथून आम्हाला आता तिसऱ्या पंचांची गरज लागेल. वॉर रूम मध्ये विश नेटवर्कची टीम जे काही असेल ते सगळ्या काही गोष्टी तुमच्यापर्यंत क्लिअर करणार. आधुनिक काळात अलीकडचं क्रिकेट, टेनिस बॉल क्रिकेटची पारदर्शकता वाढली आणि तदनंतर आता खऱ्या अर्थानं या टेनिस बॉल क्रिकेटला आज आपण 6 कॅमेऱ्याने कव्हर करताय. पंच तिथे पाहतील आणि तदनंतर दर्शवतील काय होतंय. बघा, जो रोप लावलेला आहे बाउंड्री लाईनला, त्या रोपला पाय टच असेल तर षटकार असेल, कारण चुना थोडासा मध्ये सुद्धा आलेला आहे. तर जी आपली दोर लावलेला आहे, दोरी आहे, ते पकडायचं आहे आपल्याला. तर लक्षात ठेवा, हा डिसिजन तुमच्यापर्यंत पोहोचेल तिसऱ्या पंचांच्या माध्यमातून. जेव्हा रोपला पाय लागेल तरच तो षटकार असेल.
तिसऱ्या पंचांची भूमिका अगदी महत्वाची राहील. आता काय घडतंय काय बिघडतंय, क्रुशल मुवमेंट आहे. इथून जर हा षटकार असला तर 6 धावा वाढतील, विकेट असली तर एक फलंदाज महत्वाचा बाद होईल. GT माखणे देखील सांगेल की इथे आमच्यासाठी आऊट असावा, तर जय बजरंग बिरवाडी संघ सांगेल की कठीण काळात आम्ही आहोत, डगमगत्या स्थितीमध्ये आहोत, हा षटकार आला तर ऊर्जा मिळेल. तर डिसिजन पेंडिंग आहे. विश नेटवर्कची टीम देखील बिझी आहे. जे आमचे लाडके प्रेक्षक आहेत, शिस्तबद्ध प्रेक्षक आहेत, जे क्रिकेटवरती फक्त प्रेम करतात, त्या प्रेक्षकांना विचारू इच्छितात आम्ही की निश्चित स्वरूपात तिथे घडलंय काय. जर तिथे क्रिकेट रसिक असतील तर ते दर्शवतील. बघा, रिहान सुपर किंग बहाडोलीचे खेळाडू तिथे होते, तर सचिन किडी आणि बाकी खेळाडू होते तिथे. कोणी प्रेक्षक असतील तर पाय दोराला लागलाय की नाही तेवढंच फक्त कळवा. दोराला नाही लागला, ओके. पंच, तुम्ही जरा तिथे जाऊन चौकशी करा. इथे आपण बघितलं तर करावं लागेल की ते तिथे थांबले होते आणि जबरदस्त अप्रतिम. आणि हिरेनचं सुद्धा कौतुक करेन. पंचांचा निर्णय आला आणि त्यांनी लगेच मैदान सोडलं. सॅल्यूट असेल त्यांच्यासाठी सुद्धा, आम्ही त्यांचा आभार व्यक्त करतोय. गोलंदाज आहे, गोलंदाजी ट्रॅकवर आपण बघतोय हार्दिक ठाकूर. 7 चेंडूमध्ये 4 गडी बाद केलेले आहेत आणि एक व्हाईट बॉलच्या सहाय्याने 1 धाव खर्च केलेली आहे. काय जबरदस्त गोलंदाजी करतोय हार्दिक ठाकूर. उल्लेखनीय कामगिरी हार्दिक ठाकूर यांच्या माध्यमातून. खूप जबरदस्त गोलंदाजी करतात. पुढचा बॉल, याही बॉल आपण पाहतायत पहिली बॅट न रन त्यांच्या विपक्षात आली. खऱ्या अर्थाने इथून सिंगल मिळते आणि या सिंगलच्या सहाय्याने धावसंख्या जाऊन पोहोचेल ती म्हणजे 38. येणारे 4 बॉल आहेत. जे फलंदाज आता खालच्या फळीत रोहन आणि राजेश आहेत, या 4 बॉलमध्ये जर 2 मोठे फटके आले तर मनोज सर 50 पर्यंत जर पोहोचलात तर लढण्यासाठी 50 धावा या मैदानात खऱ्या अर्थानं फायटिंग टोटल आहे. मी तर म्हणेन की फायटिंग टोटल 80-85 पाहिजेत, परंतु 50 धावा जर रोखायच्या असतील तर आता गोलंदाजांना मात्र चांगली कामगिरी करावी लागेल. 100% योगदान तुम्हाला द्यावं लागेल मैदानाच्या आतमध्ये. आणि कॅचेस विन द मॅचेस ही म्हण आहे आणि ती म्हण तुम्हाला खरी ठरवावी लागेल. कारण जेव्हा जेव्हा झेल उडतील तेव्हा तेव्हा ते कलेक्ट करणं हे तुमच्या हातामध्ये आहे आता. कारण आकाश तरीचा झेल सुटल्यानंतर आपण बघितलं की फारसा फायदा उचलू शकला नाही. वीरतानाजी पारगाव संघाने 52 धावा सुद्धा रोखल्या गेल्यात या मैदानावर. तर एका बाजूने आपण बघतोय की 96 धावा पार सुद्धा झालेल्या आहेत. तर खेळपट्टी कधी कधी रंग दाखवते. ही खेळपट्टी अशी आहे, कधी कधी असं वाटते की सरड्याला आपण बदनाम करतोय, कारण त्याहीपेक्षा रंग बदलणारी ही खेळपट्टी आपल्याला बघायला मिळते. इथून गोलंदाज पुन्हा एकदा हार्दिक ठाकूर आपल्याला बघायला मिळेल. या वेळेला पुन्हा एकदा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न जरूर करतात फलंदाज. गोलंदाज हार्दिक सांगतात की नाही, माझ्या विपक्षात नाही तुम्ही मोठे फटके खेळू शकत. ज्या पद्धतीने ज्यानं गोलंदाजी केलंय, हातभर चेंडूला फिरवण्याची किमया राखतात. दोन्ही बाजूला चेंडूला वाळण्याचा ज्यांच्याकडे एक अद्भुत जादू आहे म्हणायला हरकत नाही. खूप चांगली गोलंदाजी त्यांनी केली. सर इथून 2 बॉल आहेत, धावसंख्या फलकावरती 38 आहेत. मी तर हार्दिकचं नक्कीच कौतुक करेन, कारण तुमच्याकडे पेस असून चालत नाही, तर तुमच्याकडे स्विंग असायला हवा आहे. आणि तो स्विंग त्यांना मिळताना आपल्याला बघायला मिळतोय. बघा, चेंडू वळवण्याची ताकद त्यांच्या बोटामध्ये आहे आणि त्याच अनुषंगाने आपण बघतोय ते सफल गोलंदाज झालेत. 2 धावांवर 4 गडी बाद, काही जबरदस्त. परंतु या वेळेला आपण बघतोय फुलटॉस लेंथ थोडीशी
चुकली आणि इथे आपण बघतोय की चेंडूला पाठवलंय 6 धावांकरिता. षटकार येतोय दुहेरी आकड्यावर धावसंख्या मात्र या 2 षटकांच्या मध्ये आपल्याला बघायला मिळेल. 10 धावा खर्च केल्यात, 4 गडी बाद केल्यात तब्बल. गोलंदाजी जरूर चांगली राहिली. ज्या वेळेला तुम्ही 2 षटका हातात, एक बॉल निश्चित स्वरूपात जो खराब राहिला त्यावरती फलंदाजांना देखील आक्रमण स्वीकारलं. अगदी फुलर लेनचा बॉल आणि ऑन साइडला धमाका. बरेच स्टेप आउट देखील झाले होते. शेवटचा बॉल या षटकातील गोलंदाज तयार. पुन्हा एकदा हा चेंडू चांगला हाताळला. यष्ट्यांच्या मागे विश्वास पाटील, जो विश्वास दाखवलाय GT11 माकणे या संघानं, त्या विश्वासावरती सार्थ ठरलेत म्हणायला हरकत नाही. इथून मिळाली सिंगलच्या साहाय्यानं 6 षटकांचा खेळ देखील संपला. 45 वाईट साठी रिव्ह्यू घेतलाय. इथे जर आपण तपासून पाहिलं तर वाईट साठी रिव्ह्यू घेतात. काय घडतंय काय बिघडतंय या सगळ्या गोष्टी आहेत. तिसरे पंच पुन्हा एकदा बिझी होतील. टीव्ही अंपायर कडे जाऊन आपण पाहतायत. यानंतरचा होणारा सामना एका बाजूला VH11 भामटपाडा आणि त्यांच्या विपक्षात रिहान सुपर किंग बहाडोली. प्लीज आपण टॉस साठी यायचं आहे. VH11 भामटपाडा आणि रिहान सुपर किंग बहाडोली. इट्स अ फेअर डिलिव्हरी. चांगला बॉल म्हणजेच 5 षटकांचा खेळ संपलाय. 45 झालेत फलकावरती. 46 धाव्यांचा टार्गेट आणि या 46 धावा आपण बघणार आहोत काय होतात. या 46 धावांचा पाठ लागतात. पूर्वी या टॉस साठी एका बाजूला जर संघ तपासून पाहिला तर VH11 भामटपाडा आणि त्यांच्या विपक्षात रिहान सुपर किंग बहाडोली. कुणाल घरत आणि कल्पेश कडू यांचा तो संघ आपल्याला बघायला मिळतोय. तर एका बाजूला VH11 भामटपाडा हा संघ आपल्याला पाहायला मिळतोय, जिथे श्री संजय किणी, संदेश मडवी आणि विनोद पाटील सरांचा संघ, त्यांचा आयकॉन खेळाडू कौस्तुभ पाटील. या आपण टॉस कडे जाणार आहोत. एक षटकाच्या आधी दोन्ही कर्णधारांना आम्ही वॉर्न केलं होतं, तर सहकार्य करा प्लीज, नम्र विनंती असेल. कारण 6 चेंडूंच्या अगोदर तुम्हाला कॉल केला होता, अजूनपर्यंत तुम्ही टॉस करण्यासाठी आले नाहीत. चला लगेच जय बजरंग बिरवाडे संघ आपण क्षेत्ररक्षण लावून घ्या. आणि दुसऱ्या बाजूने आपण बघतोय GT11 माकणे, आपण आपले 2 बॅटर तयार ठेवायचे आहेत. गार्गेश पाटील येतोय टॉस साठी. आपण बघतोय रिहान सुपर किंग बहाडोली संघाचा कर्णधार आपल्याला बघायला मिळतोय. तर दुसऱ्या बाजूने VH11 भामटपाडा, कल्पेशजी कुडू साहेब आणि कुणाल घरत साहेब यांचा हा संघ आपल्याला बघायला मिळतोय. तर दुसऱ्या बाजूने आपण बघतोय VH11 भामटपाडा हा संघ. एका बाजूने आपण बघतोय संजय केणी, संदेश मोडवे आणि विनोद पाटील यांचा हा संघ आपल्याला बघायला मिळेल. कौस्तुभ पाटील हे सुद्धा हजर आहेत. मी विनंती करेन उत्कर्ष पाटील यांना जोडले जातील. व्हॉइस ऑफ दनसार पालघर उत्कर्ष पाटील आणि 2 कर्णधार असतील. एका बाजूने रिहान सुपर किंग बहाडोली संघाचा गार्गेश पाटील आणि VH11 भामटपाडा संघाचा कौस्तुभ पाटील. थँक्यू सो मच. या संतोष जंगम साहेब, सातत्यानं क्रिकेटवरती एक वेगळं प्रेम त्यांचं असतं. एडवनला ते राहतात, परंतु सफाळी विभाग म्हणा, पालघर विभाग म्हणा, कुठेही स्पर्धा असू दे ते पोहोचले जातात आणि त्यांच्या शुभ असते. आपण या पुढील मॅचचा टॉस करतोय. 2 फलंदाज देखील दाखल झालेत. जास्त वेळ न घेता आपण या मॅचचा टॉस इथे घेणार आहोत. एका बाजूला रिहान सुपर किंग बहाडोली आणि एका बाजूला VH11 भामटपाडा. कौस्तुभ विपक्षात गार्गेश. येस, VH11 भामटपाडाचा कॉल 2026 चा कॉल केलाय आणि या वेळेला APL. थँक्यू सो मच संतोष जंगम सर, आपण मुख्य व्यासपीठावरती विराजमान होण्याची कृपा करावी. गार्गेश, महत्वाचा मॅच आणि त्याचा टॉस तुम्ही जिंकलात. तुमचा निर्णय काय असेल? क्षेत्ररक्षण. तुम्हाला या मॅचसाठी शुभेच्छा. जास्त वेळ नाही घेत. कौस्तुभ, जर तुम्ही टॉस जिंकला तर तुमचा निर्णय काय असता? फिल्डिंग. आता बॅटिंग करायची आहे. तुम्हाला देखील या मॅचसाठी भरपूर शुभेच्छा आहेत. टॉस बॉक्स मधून रिझल्ट असा आहे की रिहान सुपर किंग बहाडोली यांनी मॅचचा टॉस जिंकला आणि प्रथमतः स्वीकारले गोलंदाजी. दुसऱ्या डावाला सुरुवात होत आहे. ज्या वेळेला मॅचला सुरुवात होईल, मायक्रोफोन वरती 2 दिग्गज समालोचक, एका बाजूला व्हॉइस ऑफ बहाडोली गोडगळ्याचे धनी मनोज पाटील सर आणि एका बाजूला पालघर भूषण प्रमोद शेडगे सरांचा आवाज ऐकू या मायक्रोफोन वरती. थँक्यू सो मच मुनित कडू अँड विश नेटवर्क. थँक्यू. विजयासाठी आपण बघितलं तर 46 धावांचं लक्ष समोर असेल.
एका बाजूने आपण बघतोय विश्वास पाटील, दुसऱ्या बाजूने आहेत विनायक पाटील बाबू. अग्री प्रीमियर लीग इतिहासामध्ये आजपर्यंत हे घडलंय की पहिल्या 3 दिवसामध्ये फलंदाजी अप्रतिम होते आणि त्यानंतर खेळपट्टी रंग बदलते. ब गटाची जेव्हा जेव्हा सामने सुरू होतात तेव्हा तेव्हा लो स्कोरिंग मॅचेस आपल्याला जास्त बघायला मिळतात आणि हे प्रत्येक पर्वामध्ये आपल्याला बघायला मिळालं. इथून आपण बघतोय टार्गेट आहे 46 धावांचं आणि पहिलं षटक हाताळण्यासाठी आकाश तरे, राईट आर्म राऊंड द विकेट. पहिल्या चेंडूवर आपण बघतोय स्वीप करण्याचा प्रयत्न, विश्वास पाटील यांचा चेंडू सिली पॉइंटला निघून गेलाय. लेगबायचा इशारा, अजित म्हात्रे सरांचा एक धाव येते. धावसंख्या आपण बघतोय बिनबाद 1. चांगला बॉल होता, शरीराचा वेध घेणारा हा बॉल आपण पाहतायत. अगोदरच बॅटचा फेस क्लोज झालं होतं आणि त्यामुळे थोडासा उशिराने बॉल जात असताना पाहायला मिळतोय. कहीं पे निगाह है कहीं पे निशाणा, अशा पद्धतीने खेळण्याचा प्रयत्न केला. 1 रन मिळते लेगबाईच्या स्वरूपात. अकाउंट विश्वास पाटील, विश नेटवर्कचे प्रोप्रायटर आपल्याला पाहायला मिळत आहेत. 1-0 विनायक पाटील बाबू. यावेळेला ऑन साइडला फ्लिकचा फटका. विनायक पाटील बाबूच्या बॅट मधून सफाळीचा ब्रँड षटकारात परावर्तित करणारा हा सुपर 6. आमच्या नारी शक्तीला सलाम केले या फटक्याने. क्लास टायमिंग पाहायला मिळाला. ऍक्शन रिप्ले मध्ये पहा, राऊंड द विकेटने आले. अगदी बॉल बॅटवर आला. बॅटचा स्विंग, अप्रतिम बॅट स्विंग पाहायला मिळाला आणि क्षेत्र निवडलं डीप मिड विकेटचं. महिला कक्षेला सलामी दिली. या नारी शक्तीचं सलाम आहे असं दर्शवणारा हा फटका. 7 धावा. जागा बनवली. या वेळेला बॅकफुट पंच केला जातोय. अतिशय चांगला फटका आहे. डीप बॅकफुट पॉइंटच्या डोक्यावरून खेळले आणि पाहता पाहता 2 रन्स मिळतील. संजय घरत यांच्या हातामध्ये बॉल येईपर्यंत 2 रन्स इन्क्लूड केल्या जातील. संघाची धावसंख्या 9 वर जाऊन पोहोचली गेली. 46 धावांचा पाठलाग करताना मनोजी पाटील दमदार आणि शानदार ही सुरुवात आपल्याला पाहायला मिळते. दोन्ही बॅटर स्ट्रॉंग आहेत. विनायक पाटील हे बॅकवर्ड पॉइंटला जास्तीत जास्त फटके खेळतात आणि त्या फटक्यांसाठी ते ओळखले जातात. रॉकी ग्रुप चषक मध्ये तुम्ही उल्लेख केला होता की जास्त चौकार मारण्यामध्ये कोणाचा हात असेल तर विनायक पाटील यांचा. यस, डेफिनेटली 6 बॉल 6 चौकार फार कमी प्रमाणात खेळाडूंनी मारलेले आहेत आपल्या करिअर मध्ये. त्यामध्ये 2 वेळा साने गुरुजी क्रीडांगण दातिवरेच्या मैदानात 6 बॉल 6 चौकार मारण्याचा कारनामा केला होता विनायक पाटील बाबूने. ससू नवगरच्या मैदानात विजयशील पाटील यांची स्पर्धा झाली. त्या स्पर्धेमध्ये नाईटच्या स्पर्धेमध्ये 6 बॉल 6 चौकार मारण्याचा कारनामा केला होता. 1 रन तर मिळेल विश्वास पाटील यांच्या बॅटमधून. कॉन्फिडंटली हा फटका नव्हता, परंतु रन्स येते, स्ट्राईक रोटेट होते आणि दुहेरी आकड्यामध्ये धावसंख्या जाऊन पोहोचते 10-0. द ग्रेट स्टार्ट. जेव्हा स्कोर कमी असतो ना त्यावेळेला किती षटकांमध्ये तुम्ही धावा कंप्लीट करतायत यावर फार डिपेंड असतं. तुम्हाला ती नामी संधी असते, परंतु कधी कधी त्या धावा लवकरात लवकर करण्याच्या प्रयत्नात त्या अंगलट सुद्धा येतात. चांगला फटका आहे. बॅकफुटला गेले, इनफिल्डच्या वरून एक्स्ट्रा कव्हरला खेळलाय. आमच्या लाडक्या प्रेक्षकांच्या सन्मानासाठी अग्री प्रीमियर लीग खणखणीत चौकार. गुड शॉट. चांगला फटका एक्झिक्यूट केला होता. बॉलला फ्लाइट दिली होती. हवेत थोडासा यावेळेला वळण घेणारा बॉल पाहायला मिळाला. वेट अँड वॉच केलं. बॉर्डरमॅनचा चांगला वापर करत असताना विनायक पाटील बाबूच्या बॅटमधून चौकार आला. जरी 2 कॅच ड्रॉप झाले माझ्याकडून, ती चुकी झाली आणि ती चुकी मात्र करण्याचा आता पुन्हा एकदा बॅटिंग मध्ये मी प्रयत्न करणार नाहीये. या चौकाराने संघाची धावसंख्या जर आपण पाहिली तर जाऊन पोहोचते 15 धावा. 15 रन्स ऑन दी बोर्ड. संजय घरत स्वतः येत आहेत गोलंदाजी मार्कवर. कारण नेहमीच मात्र खेळाडू हे तत्पर असतात की चुका सुधारण्याचा ते प्रयत्न करतात आणि त्यामुळे सातत्याने तुम्ही चुकांवर चुका करत राहिलात तर तुम्हाला यश हे कधीच मिळणार नाही. आपली स्वतःची चुकी सुधारणं आणि त्यातून काहीतरी शिकण्यासारखं असतं. 15 धावा झालेत. संजय घरत गोलंदाजी मार्कवर येत आहेत. उजव्या हाताने गोलंदाजी करण्यासाठी सज्ज होतील. या वेळेला विश्वास पाटीलच्या बॅटमधून स्विच हिटचा देखणा फटका पाहायला मिळतोय. व्हॉट अ शॉट, क्या बात है. आज विश्वास पाटील सांगतायत एंटायर टीमला माझी रील्स बनवा. षटकार 6 धावा.
आतापर्यंत प्रत्येक खेळाडूचे बनवलेत वेगवेगळ्या विभागात जाऊन, परंतु आज मोनित कुडूला काम लावलंय विश्वास पाटीलने की ही रील्स बनली पाहिजे, अन्यथा तुझा पेमेंट कमी. यावेळेला पुन्हा एकदा मात्र आपण पाहतायत स्विच इटचा फटका, डबल धमाका, खणखणीत चौकार. काय बॅटिंग सुरू आहे मनोजी पाटील, विश्वास पाटील याच्याबद्दल काय म्हणतील आपण? असं वाटतं की 4-5 वर्षापूर्वीचा विश्वास आहे, आत्मविश्वास भरलेला विश्वास आपल्याला बघायला मिळतोय. क्रिकेटच्या मैदानावर आता जास्त वेळ राहत नाही, सरावादरम्यान जास्त दिसत नाही, तरी सुद्धा मात्र या पद्धतीचे फटके खेळतोय. काय टायमिंग साध्य केलं मागच्या 2 चेंडूंवर, जबरदस्त आणि अप्रतिम असं क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये बघायला मिळतंय. बॅक टू बॅक 2 बाउंड्रीज येताना आपल्याला बघायला मिळतात, षटकार आणि चौकार. इथून पुन्हा एकदा रिव्हर्सचा फटका खेळले गेलेत, एक धाव पूर्ण केली गेली, दुसऱ्या धावेचा प्रयत्न असेल. गुड रनिंग बिटवीन द विकेट होईल का, तर एस डेफिनेटली गुड रनिंग बिटवीन द विकेट आपल्याला बघायला मिळते आणि धावसंख्या झपाट्याने पुढे सरसावली जाते. धावसंख्या जाऊन पोहोचले 27-27. तब्बल 12 धावा आलेल्या आहेत 3 चेंडू मध्ये. आपण बघितलं तर काय देखणे फटके विश्वासच्या बॅट मधून बघायला मिळतात. हार्दिक ठाकूरने चांगली गोलंदाजी केली होती, शुभम पाध्ये यांनी त्याचं कौतुक केलं. या वेळेला आपण पाहिलं तर पुन्हा एकदा स्वीट शीटच्या फटक्यात षटकार चौकार, त्यानंतर आपण पाहिलं तर या वेळेला दुहेरी आणि पुन्हा एकदा चौकार पाहायला मिळतो. आमच्या लाडक्या प्रेक्षकांना स्वादिष्ट फटक्यांची मेजवानी जरूर दिली गेले. संजय घरत यांच्यावर अटॅक यावेळेला केला जातोय, काउंटर अटॅक असं म्हणायला हरकत नाहीये. या चौकार आणि संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर अमर पाटील, साहिल पाटील आणि ऋषांक पाटील दर्शवत आहेत. 31 धावा. झालेत. 31 रन. विजयासाठी जर आपण पाहिलं तर 15 रनची आवश्यकता आहे. संजय घरत धावा खर्च केलेत आतापर्यंत. पुन्हा एकदा खेळण्याचा प्रयत्न केला होता, परंतु आता संजय घरत यांनी ओळखलं होतं की पुन्हा एकदा स्विच हिट करण्याचा प्रयत्न करेल विश्वास पाटील, त्यामुळे लाईन अँड लेंथ आता सुधारणा केली. कोणती धाव येत नाहीये, बीट होतोय पूर्णपणे. डॉट बॉल 45 नंबरची जर्सी परिधान करणारा विश्वास पाटील, विश्व या नावाने जास्तीत जास्त प्रेम मिळालंय. चांगला फटका, मनगडाचा चांगला वापर केलाय. आकाश तरे पुढे सरसावेल तत्पूर्वी जर आपण पाहिलं तर सिंगल मेर. या सिंगलच्या साह्याने संघाची धावसंख्या 2 षटकांच्या अखेरीस 32 या धावसंख्येवर फ्री माइंड खेळत असताना. आणि जमेची बाजू मनोजी पाटील आतापर्यंत कोणतीही विकेट गमावलेली नाहीये. खेळपट्टी अक्षरशः मात्र यावेळेला खरपूस समाचार घेत असताना खेळपट्टीवर गोलंदाजांचा खरपूस समाचार घेत आहेत आणि त्यामुळे फटके मात्र अप्रतिम आपल्याला पाहायला मिळत आहेत. 24 बॉल आणि 14 रनची आवश्यकता, म्हणजे सामन्याचं समीकरण जवळपास यावेळेला सोपं करून ठेवलंय. एकतर्फी सामना बघायला मिळतोय आपल्याला, कारण 24 चेंडू मध्ये 14 धावा हे समीकरण अगदी सोपं झालंय. GT11 माकडे संघ थोडासा खुश असेल इथे. ज्या पद्धतीने मात्र 2 बॅटर फलंदाजी करताना आपल्याला बघायला मिळतात. एका बाजूने विश्वास पाटील, दुसऱ्या बाजूने विनायक पाटील. ही पाटील बंधूंची जोडी आपल्याला बघायला मिळते. काय अप्रतिम फटक्यांची निवड केली गेली मागच्या 6 चेंडू मध्ये विश्वास पाटील यांनी. थँक्यू डीजे, थँक्यू. या स्पर्धेकरिता मालिकावीर बाईक आपल्याला आदरणीय राजू रामचंद्र पाटील साहेब यांच्या माध्यमातून बघायला मिळते आणि त्यांच्याच माध्यमातून प्रथम क्रमांकाचं पारितोषिक रोख रक्कम रुपये 1,21,000 हे पारितोषिक सुद्धा आपल्याला बघायला मिळते. एक दानशूर व्यक्तिमत्व म्हणून आमच्या मुख्य व्यासपीठावर आपल्याला बघायला मिळतात. त्यांच्या समवेत अग्री प्रीमियर लीगचे विद्यमान अध्यक्ष देवानंदजी वजे साहेब, त्यानंतर वजे गुरुजी आहेत. आणि यावेळेला आपण बघितलं तर झेलबाद होताना फलंदाज गॉन.
थँक्यू. थँक्यू डीजे थँक्यू. जीटी दादाने बोलवलंय कडक मंगल, तुम्हाला तिकडे नाचायला बोलवले त्यांच्या स्टँड मध्ये. जीटी दादा सांगतायत नको, आमचं कॉन्सन्ट्रेशन लॅप्स करेल. बत्तीस धावा, 4 बॉल आणि विजयासाठी जर आपण पाहिलं तर 13 रन. एकंदरीत 14 रन्स पाहिजेत, परंतु विनायकच्या बॅटमधून 13 रन्स आलेत. 32 आणि ही रन ऍड होईल. संघाची धावसंख्या 33 वर जाऊन पोहोचले गेले. सुशांत किनी एक हार्ड हिटर बॅटर म्हणून ज्या फलंदाजाकडे पाहिलं जातं, तर एका साईडला आपण पाहिलं तर विनायक पाटील बाबूनी जे क्लास फलंदाजी केले, कलात्मकतेचे आविष्कार दाखवणारे फटके सादर केलेत. चांगला फटका, मनगडाचा चांगला वापर केलाय. पुन्हा एकदा वॉट कॅच, अनबिलिव्हेबल, इनक्रेडिबल कॅच. रोहनच्या माध्यमातून आज रोहनने ग्राउंड फिल्डिंग ला जवाब केले. जेव्हा जेव्हा त्याच्याकडे बॉल आले तेव्हा तेव्हा मात्र त्याने सुंदर पद्धतीने जजमेंटने कॅरी केले. फटका चांगला होता, हेलिकॉप्टर शॉट जरूर खेळला होता, परंतु अप्रतिम हा झेल आपण पाहत आहेत. आज रोहनच्या स्टेटसला राहील यातही मात्र शंका नाहीये. हा समोरचा अँगल पहा, ऍक्शन रिप्ले मध्ये आकाश तरेचा हा बॉल ओरपिच बॉल होता. फटका सुद्धा छान होता, परंतु तेवढाच उमेदीने झेल टिपला गेला. अगदी जजमेंट सुपर पाहायला मिळालं. कॉन्सन्ट्रेशन कोणत्याही प्रकारचं लॅप्स केलं नाही आणि परफेक्ट आगरी प्रीमियर लीग कॅच आपल्याला पाहायला मिळते. संघाची धावसंख्या जर आपण पाहिली तर स्थिर राहिले. रोहनने दाखवून दिलंय मी बेस्ट फिल्डर आहे. पहिलं वर्ष आहे त्याचं, पदार्पण केलंय, डेब्यू केलंय आणि त्याने जय बजरंग बिरवाडी या टीमच्या ओनरला सुद्धा खुश केलंय फिल्डिंगच्या बाबतीमध्ये. अर्थातच आपण पाहू शकाल सचिनजी ठाकूर, श्रीकांतजी ठाकूर व संदीपजी पाटील या तिन्हीही मात्र संघ मालकाला त्यांनी विदित केलंय की हो, माझी निवड योग्य त्या ठिकाणी योग्य ठिकाणी केली तुम्ही ऍज अ फिल्डर म्हणून. 33 ला 2. या वेळेला मिडल स्टंप्सला होते. विकी पाटील अचंबित होत आहेत, सरप्राईज झाले, कारण मिडल स्टंपवरून ऑफ स्टंपला खेळण्याचा प्रयत्न केला होता, टार्गेट केलं. मिडल स्टंपला हा बॉल पिच केला गेला आणि इथून यस डेफिनेटली आपण पाहत आहेत चांगला बॉल डिलिव्हर करत असताना अजित म्हात्रे यांचं पोट उंचावलं गेलं आणि इथून विकी पाटील ज्या पावलांवरती आले त्या पावलांवरती परत जात असताना डगआउटच्या दिशेने जीटी 11 टीमला आता हा दुसरा धक्का पाहायला मिळतोय. संघाची धावसंख्या मनोजी पाटील आतापर्यंत आपण पाहिली तर जाऊन पोहोचते. 33 धावा, 13 रनची आवश्यकता आहे. बॉल भरपूर आहेत मनोज पाटील, परंतु तिथून आपण पाहिलं तर डॉट बॉल आणि विकेट्स फार मायने राखणार आहेत. कारण या 4 चेंडूमध्ये आकाशचा आपण विचार केला तर 1 धाव आणि 3 गडी बाद झालेत. इथून विकी वैभव पाटील बाद झाले आणि नवीन फलंदाज राहुल किणी येतात. भामटपाडा गावातून मात्र सातत्याने खेळताना आपल्याला बघायला मिळतात राहुल किणी. एक हार्ट हिटर फलंदाज म्हणून ज्यांच्याकडे बघितलं जाते. सुशांत किणी एका बाजूने आहेत. दोघेही तुल्यबल्ले असे फलंदाज आपल्याला बघायला मिळतात. हेलिकॉप्टर उडालेला आहे इथे. स्वप्नील गावड पुढे येतील, चेंडूला उचलतील, फेकतील, तोपर्यंत 1 धाव. 34 वर 4, 34 वर 3 ही स्थिती आपल्याला बघायला मिळते. षटक क्रमांक 3 सुरू आहे. एक चेंडूचा खेळ बाकी. 34 धावा 3 गडींच्या मोबदल्यामध्ये या षटकामध्ये महत्वपूर्ण 3 सफलता हाती लागल्या आकाश तरेच्या. ऑन साईडला खूप चांगला फटका तर खेळला गेलाय. 1 रन मिळेल. स्वप्नील पुढे सरसावेल, थोडेसे फंबल होत आहेत. पापणी लवते 2 रन्स कंप्लीट केल्या जातील. चांगलं बॉन्डिंग दोन्ही बॅटरच्या द्वारे. एस नो अँड वेट या 3 गोष्टींचा मिलाप म्हणजे तुमची चांगली रनिंग बिटवीन द विकेट. 36 धावा झालेत. आता येणारे बॉल 18 बॉल मध्ये जीटी 11 मागणी या टीमला 10 रनची आवश्यकता आहे. चहू बाजूने आपण पाहिलं तर अतिशय प्रत्येकाने सहकार्य केलेलं आहे. ज्या पद्धतीने कटआउट्स आपल्याला पाहायला मिळतं, स्टँड्स आहेत, येतानाच प्रवेशद्वार पाहायला मिळतो, बॅरिकेड्स आपण पाहू शकतायत आणि तुडुंब भरताना मैदान ते रविवारच्या दिवसामध्ये आपल्याला पाहायला मिळेल. हक्काचा दिवस, सुट्टीचा दिवस, संडे फंडे आपण पाहणार आहोत आणि सर्वांचं लक्ष मनोजी पाटील वेधीत राहणार आहे. ते मोटरसायकल यंदाच्या पहिल्याच वेळेला हा संकल्प आपल्याला पाहायला मिळतो आणि राजू जी रामचंद्र पाटील राजू दादा त्यांच्याकडून आपण पाहताय 0007 यांच्याकडून ही HF डिलेक्स हिरोची बाईक. अगम मोटर्स अविनेश किनी
डायमंड ज्वेलरी आपल्याला पाहायला मिळालं ते रॉकी ग्रुप टेंबेकोडाच्या मैदानात प्रत्येक मॅन ऑफ द मॅच शेवटच्या दिवसामध्ये आपण पाहिलं होतं 10,000चं कुपन मात्र वॉचर दिलं गेलं होतं. हा VIP बॉक्स पाहायला मिळतोय राजू जी पाटील साहेब आणि त्याचप्रमाणे कुमार प्रितेश पाटील, कुमार प्रणय पाटील आणि त्यानंतर आपण पाहतायत भरपूर असे जे VIP बॉक्स मध्ये जॉईंट असतात सकाळच्या 17 पासून. खरंच कौतुक करावं लागेल राजूदादा पाटील यांचं. चांगला बॉल होता, टप्पा अचूक पद्धतीने पाहायला मिळाला. ऑफ्टनचं थोडंसं बाहेर चेंडूला पिच केलं. देवानंद वजे साहेब व्यासपीठावर आपल्याला पाहायला मिळत आहेत. भूपेजी धनेश गावड उपाध्यक्ष आहेत. योगीजी रमेश तरे सचिव, रुपेश नरेश पाटील खजिनदार, रत्नकांत अरुण पाटील सल्लागार, किशोर नारायण वजे सहसचिव. चांगला बॉल पुन्हा एकदा व्हाईट यॉर्करचा बॉल ह्या वेळेला वापर केला गेलाय. खूप चांगलं गोलंदाजी करत असताना काय बॉल डिलिव्हर्ड केलाय. ग्रेट बॉलिंग, डॉट बॉल. त्यानंतर किशोरजी नारायण वजे सहसचिव, प्रशांत रमाकांत किनी सह खजिनदार, मनोज दिलीप पाटील सल्लागार पारगाव गट, संदेश भगवान पाटील सल्लागार सफाळे गट, विनोद चंद्रकांत पाटील सल्लागार उमरोळी गट, संजय गजानन घरत सल्लागार चांदीप गट. ऑन साइडला ऑन ड्राईव्ह खेळत असताना मिडल ऑफ द बॅटने बॉल कनेक्ट केलाय. 1 रन मिळेल. आकाश तरे पुढे सरसावेल आणि या एकेरी संघाची धावसंख्या 37. कल्पेश बालचंद्र कुडू सदस्य, संजय एकनाथ किनी सदस्य, विशाल परशुराम पाटील, तुषार भगवान पामाळे, स्वप्नील कृष्णा पाटील, विशाल विनोद घरत, निलेश जयवंत वजे, संदेश रवींद्र पाटील, सचिन नरहर किनी, वैभव सुधीर घरत. या वेळेला टू दी कव्हर खेळलाय. खूप चांगला फटका, वॉट अ शॉट. VIP बॉक्सला टार्गेट केलं होतं परंतु अगदी बाजूने बॉल निघून गेलाय. सुशांत किनीच्या बॅट मधून क्लास दर्शवणारा हा फटका. भामटपाडाचा ब्रँड आहे, पोरांचा चांगला वापर करतो आणि इथून षटकाराने संघाची धावसंख्या स्कोर कार्ड वर जाऊन पोहोचते. 43 विजयासाठी आता 3 रनची आवश्यकता आहे. आदरणीय दिलीपजी सुरेश तरे, माजी उपसरपंच माकणे यांच्याकडून मंडळाला तब्बल 5,000 रुपये आल्याबद्दल मंडळ त्यांचं टाळ्या वाजून आभार व्यक्त करतायत. खूप खूप धन्यवाद. आणि रविवारच्या दिवसामध्ये त्यांची हजेरी या व्यासपीठाला लागणार आहे. या अग्री प्रीमियर लीग 2026ला प्रफुल्लजी नरेश वजे सदस्य, सुनील मोहन वजे सदस्य. 4 बॉल मध्ये 9 रन केल्या, 225चा स्ट्राइक रेट, 1 षटकार. ग्रेट बॅटिंग बाय सुशांत किनी. जयकांत एकनाथ तरे सदस्य, मनोज अनिल घरत सदस्य, रोहित जनार्दन किनी, धनंजय नारायण पाटील, मनीष कमलाकर गावड, गौरव लालनाथ किनी, प्रमोद घरत, राकेश बंडू कुडू, मनोज किशोर पाटील, परीस विलास किनी, भालचंद्र बंडू पाटील अँड अक्षय बुधाजी घरत. या सर्वांचं मनपूर्वक कार्यकारिणी समितीचं धन्यवाद. निखिल पाटील टेंबोडे आणि घनश्याम मोहिते टेंबोडे यांच्याकडून राहुल किणी यांच्यासाठी प्रत्येक षटकाराला 500 रुपयाचं कॅश प्राइज आहे. 43 धावा झाले, 3 रनची आवश्यकता आहे. संदेश पाटील न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये येत असताना आपण पाहतायत. अगदी भरपूर वर्ष टेनिस बॉल क्रिकेटचा अनुभव असलेला खेळाडू. जेव्हा जेव्हा ते येतात तेव्हा टेनिस बॉल क्रिकेटचा लिटिल मास्टर अर्थातच मंदार गरुडे सर यांची आठवण येते. त्यांची चालण्याची ज्या पद्धतीने ट्रॅक पाहायला मिळते, बॅटिंग करण्याचा बॅटिंग स्टान्स, परंतु तुलना करू शकत नाही. निखिल पाटील आणि घनश्याम मोहिते यांच्याकडून संदेशसाठी सुद्धा 500 रुपये आहेत प्रति षटकारासाठी. 2 रनची आवश्यकता. 12 बॉल आणि 2 रन हे सामन्याचं समीकरण. यानंतर होणारा सामना पाहायला मिळणार आहे. दोन्ही टीम सज्ज राहायचं आहे. विहा 11 भामटपाडा वर्सेस रिहान सुपर किंग्स बहाडोली. आणि त्यानंतर शेवटची लढत असणार आहे यंग स्टार टेंबोडे उमरोळी आणि तानसा किंग. 2 रनची आवश्यकता. अग्री प्रीमियर लीग 2026 आपण पाहतायत. 2 रनची आवश्यकता. विश नेटवर्कवर सध्या आपण आहोत आणि रुपेजी पाटील यांच्या त्या कॅमेऱ्याच्या अँगलने आमचा व्यासपीठ या ठिकाणी दाखवला जाईल. तो आपण पाहतायत ऑन स्क्रीन. आदरणीय सन्माननीय राजूजी रामचंद्र पाटील साहेब यांना आपण पाहतायत. अतिशय चांगल्या पद्धतीने ज्यांनी दुपारच्या सत्रात 1,21,000
रोख रक्कम पहिलं पारितोषिक सन्मानित केलं गेलं. त्यानंतर गुरुजी आपल्याला पाहायला मिळतात. वजे गुरुजी नेहमीच विद्यार्थ्यांकडे लक्ष देत असताना अनेक विद्यार्थ्यांना त्यांनी घडवलं. रिटायरमेंट झाल्यानंतर सुद्धा मात्र बारकाईने लक्ष देत असतात विद्यार्थ्यांवर. यावेळेला आपण पाहिलं तर 1 रन मिळेल. संघाची धावसंख्या 45, लॉस ऑफ 4 विकेट. आता एका धावीची आवश्यकता. पुन्हा एकदा बॉल तयार. टॅप केलाय या बॉलला. 1 रन मिळेल का? डायरेक्ट हिट करण्याचा इरादा, परंतु या 1 रनने विजयावर शिक्कामोर्तब केलंय. राहुलच्या बॅटमधून 1 रन आणि GT11 माकणी टीम विजयावर शिक्कामोर्तब करत असताना कॉंग्रॅच्युलेशन, अभिनंदन. थँक्यू. जे आपण हार्दिक ठाकूरला देऊया मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार. 8 धावा देत 4 विकेट्स मिळवले आणि ठरले या मॅचचा मॅन ऑफ द मॅच. ऑलराऊंडर आहेत नो डाऊट. प्रत्येक गोष्ट बारीक सारीक निभावतात. देवानंद वजे साहेब यांना सुद्धा आपण पाहत आहेत. अध्यक्ष